छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील एकूण 1267 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि यासाठी एकूण 5588 मतदान केंद्र अध्यक्ष आणि पोलिंग अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं असून मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था देखील सज्ज ठेवण्यात आली आहे। अधिकाऱ्यांना ईव्हीएम वाटप ही सुरू झालेलं आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करवळे यांनी। मतदानासाठीची तयारी आता सुरू झाली। आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण एका पोलिंग स्टेशनवर आहोत आणि या ठिकाणी आता वोटिंग मशीन्स कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येते। या वोटिंग मशीन्स आता इथं चेक करण्यात येईल, यांचं प्रशिक्षण या ठिकाणी यांना देण्यात येईल आणि मतदान केंद्रावर जातील आणि तिथे सुरुवात होईल। सकाळपासून या प्रक्रियेला आता सुरुवात झाली असल्याचं चित्र आपल्याला संभाजीनगरमध्ये दिसतंय। संभाजीनगरमध्ये एकूण 1267 मतदान केंद्र आहे आणि त्यासाठी 5588 कर्मचारी नियुक्त करण्यात आले। महत्त्वाचं म्हणजे संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एकूण 11,17,477 मतदार आहेत, जे 859 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्याच्यासाठी मतदान होणार आहे। जवळपास 530 मतदान केंद्रावर मतदान कक्षाच्या आत आणि बाहेर वेबकास्टिंगची सोय सुद्धा संभाजीनगरमध्ये करण्यात आलेली आहे। तर निवडणूक कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी 133 अधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे। मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आलेले आहे। त्यामुळं सुरक्षा म्हणून जवळपास 4000 पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेले आहे। तर संभाजीनगरमध्ये जवळपास 70वर अतिसंवेदनशील केंद्र आहेत। त्या संवेदनशील केंद्रावर वेबकास्टिंगची सोय तर करण्यात आली आहे, सोबत पोलिसांचा वेगळा असा पहारा सुद्धा लावण्यात आला आहे। त्यामुळं मतदानाची तयारी आता जवळपास पूर्ण झालेली आहे। आज संध्याकाळपर्यंत सर्व अधिकारी मतदान केंद्रावर पोहोचतील आणि उद्या सकाळी 7:30 पासून मतदानाला सुरुवात होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सर, विशाल करवळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।